नमस्कार. मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा विषय ना थोडा वेगळा आहे. त्याच्या आधी ना मी ह्या स्वतः केलेल्या 1-2 गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. हे एक केसाला लावायचं स्क्रंची आहे आणि हे एक क्रोशेचं बुकमार्क आहे. आता तुम्ही म्हणाल, की ह्या काय आता क्रोशेचे व्हिडिओ वगैरे करणार आहेत का? तर तसं नाही. आजचा जो विषय आहे ना, त्याच्याशी ह्या 2 गोष्टींचा खूप संबंध आहे आणि म्हणजे असं समजा, की आजचा व्हिडिओ मी स्वतःसाठी केलेला आहे. तर बघा हल्ली ना क्रोशियाचे खूप गोष्टी आपल्याला इकडे-तिकडे दिसतात. सगळ्या एक्झिबिशन्समध्ये असतात, व्हिडिओ येतात त्याचे वेगवेगळे Instagramवर आणि आणि आजकाल कसं आहे ना सगळ्याचा अल्गोरिदम असा असतो, की तुम्ही एक बघितला की तुम्हाला त्याचे भरपूर व्हिडिओज आणि हे दिसायला लागतात. तर मला क्रोशे करता येतं. तर आता नवीन-नवीन गोष्टी त्याच्यात दिसल्यावर असं वाटायचं, की नाही आपण पण आता पुन्हा सुरू करूया. तर मग एखादा व्हिडिओ बघितला, मग त्याच्या अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ यायला लागले आणि असं झालं, की अरे हे पण करता येतं, हे पण करता येतं. मग प्रश्न पडला, की सुरुवात कशाने करायची? म्हणजे पिना करू का बँड करू का नातीसाठी हेअर बँड करू का टेबल मॅट करता येतात किंवा असे स्क्रंची झाली तर त्याचे गजऱ्यासारखे पण आलेले आहेत, ते करता येतील. असं ना मी नुसते रोज व्हिडिओज बघायचे त्याचे वेगवेगळे आणि मग काही आवडले की लगेच काही गोष्टी आवडल्या की मी स्वतःला WhatsAppवर वगैरे टाकून ठेवते. तसं स्वतःला पाठवले. ती एक असं म्हणजे अख्खं WhatsAppचं हे भरलंय क्रोशेच्या व्हिडिओजनी. मग मुलींना पाठवायचे, की हे करू का? हे कसं दिसतंय? हे छान दिसेल का? हा रंग चांगला असं सगळं बरं का. अजून सुई आणि हातात घेतलीच नाहीये. आणि मग लक्षात आलं, की अरे आपण किती दिवस झाले आपण हे सगळं नुसतं बघतो आहे. कारण मग असं फुल करायचं, तर मग गुलाबाचं करू का? का आता नवीन अजून किती ट्युलिप्स पण करतायत लोकं, तर मग ते छान दिसेल. हे सगळं नुसतं विचार आणि ते नुसतं बघणे. लोकं सांगतात ना, इतके स्टिचेस घाला, हे करा, ते करा. मग एकाचं कळलं नाही. प्रॅक्टिकल काहीच नाही. नुसतं त्याच्यात कळलं नाही. हे थोडं कन्फ्युजिंग वाटतंय. मॅजिक रिंग कशी करायची? हे कसं? मग अजून ह्याचं सोपं काही आहे का? मग त्याचा व्हिडिओ बघ येतो लगेच. असं करत हे माझं नुसतंच रिसर्च चाललेला होता. ज्याच्यामध्ये प्रॉडक्टिव्ह हात दाखवायला काहीच नाही. मग एकदा त्याच्यात हे पण व्हिडिओ असतात, की कुठल्या प्रकारचं वूल घ्यावं हे ते. मग त्याचा रिसर्च केला सगळा, की अ, आ आता म्हणजे कॉटन यार्न म्हणजे काय? मिल्क कॉटन म्हणजे काय? ॲक्रेलिक घ्यावं का? कुठल्या प्रोजेक्टसाठी कुठलं यार्न घ्यावं आणि कुठल्या निडल वापराव्या? मग म्हटलं कन्फ्युजन नको म्हणून अख्खा निडलचा सेट ऑर्डर केला आणि सगळे वेगवेगळे फुलांचे रंग म्हणजे असे वेगवेगळे ते पण सगळे ऑर्डर केले. कॉटनमध्ये केले, अँकरच्या थ्रेडमध्ये केले. आता बघा हे सगळं मी केलेलं आहे, पण मी हातात अजून निडलं आणि घेतलंच नव्हतं. आणि मग माझ्या लक्षात आलं, की आपण म्हणजे WhatsAppवर नुसतेच त्याचे रील्स आणि हे भरलेलं आहे. YouTubeवर इतके डाउनलोड करून ठेवलेले आहेत व्हिडिओज. पण ॲक्चुअली म्हणलं तर मी क्रोशेचं काहीच केलेलं नाहीये. आणि आज हा विषय जो आहे ना, आजचा व्हिडिओचा हा विषय आहे, तो मी माझ्या स्वतःसाठी केला असं समजा. मग लक्षात आलं, की हे सगळं ऑर्डर केलं, तर आपण कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे. आणि ॲक्चुअली ना, जेव्हा सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं, की कितीतरी गोष्टी आपल्याला आठवत होत्या, की कसं करायचं पूर्वी केलेलं होतं तर. म्हणजे एवढं सारखं बघायची पण गरज नव्हती. मग एक फीडबॅक यायला लागला स्वतःलाच, की हे या सुई या म्हणजे जाडीच्या लोकरीला चालते वगैरे असं स्वतःच कळायला लागलं त्यातलं. जे मी नुसतंच असं बघत बसले होते, ते केल्यावर सगळ्या गोष्टी थोड्या स्पष्ट व्हायला लागल्या. मग आता अशा गोष्टी काही-काही सुरू केलेल्या आहेत करायला. तर बघा हे अण्णा हल्ली असं वाटतंय, की हे फक्त माझ्या बाबतीत नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत हल्ली असं खूप होत आहे. कारण एकतर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे आणि अल्गोरिथममुळे एक गोष्ट आपण बघितली ना, की इतक्या त्याच्या गोष्टी यायला लागतात सगळ्या आपल्या सोशल मीडियावर, की मग आपण त्यांना त्या नुसत्या बघण्यात आणि माहिती गोळा करण्यातच आपण अडकून जातो आणि ॲक्चुअली कृती करणे राहून जाते. तर नॉलेज हॅज नो व्हॅल्यू अंटिल इट चेंजेस बिहेवियर बरोबर आहे. कारण काहीतरी कृती केल्याशिवाय त्या आपल्याला कितीही माहिती असली तरी त्याचा उपयोग नाही. म्हणजे उद्या आपण चालायला जायचं ठरवलं. सगळ्यांना माहिती आहे, की व्यायाम केला हे शरीरासाठी चांगला आहे. मग आपण अगदी चालायला जायचं ठरवलं ना, तरी आपण काय करतो, मग त्याच्या आधी शूज कुठले पाहिजेत बघतो. मग आपण म्हणजे सकाळी चालावं का रात्री चालावं, किती वेळ चालावं, काय स्पीड असावा, पाय टाच आधी ठेवावी का पुढचं टोजवर चालावं. हे ते इतकी माहिती आपण गोळा करतो, हे करतो आणि ॲक्चुअली घरातनं बाहेर पाऊल टाकलेलंच नसतं. तर असं
प्रत्येक बाबतीत हल्ली आपला फार व्हायला लागलेला आहे. मी अगदी पर्सनल अनुभवावरून सांगते, की खूप असं होतं ना, की माहिती तर आहे, पण मग त्याची जोपर्यंत आपण त्याची कृती करत नाही, तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. म्हणजे किती सायकल चालवायचे व्हिडिओज बघितले तरी सायकलवर बसल्याशिवाय बॅलन्स येणार नाही. पोहण्याच्या बाबतीतही तेच आहे. कुकिंगचे पण हल्ली असं बघा रेसिपीचे इतके व्हिडिओज येतात. मी मुलींना नेहमी चिडवत असते, कितीही मास्टर शेफ बघितलं तरी ॲक्चुअली कापडे फोडणीला घालणे, चिरणे हे सगळं स्वतःला हाताने करायला लागतं. नुसतं व्हिडिओ बघून येत नाही. तर तसंच आहे. सो प्रत्येक बाबतीत आपण खूप हल्ली माहिती गोळा करायच्या मागे असतो. व्हिडिओ सुद्धा बघा किती व्हिडिओज येतात. सेल्फ हेल्प म्हणलं ना, आता मोटिव्हेशनल व्हिडिओज म्हटलं तरी इतके मोटिव्हेशनल व्हिडिओज असतात. पण आपण त्यातनं काही कृती करायला पाहिजे ना. माझे मेंटरनं या बाबतीत एक खूप छान शब्द आहे त्यांचा. आता सेल्फ हेल्प म्हणतो ना, की स्वतः आपण वाचून वगैरे पुस्तकं आपण आपली मदत करू शकतो. तर ते म्हणतात, की बऱ्याच वेळा ते सेल्फ हेल्प नसून शेल्फ हेल्प असतं. कारण आपण एक पुस्तक घेतो, वाचतो. आपल्याला वाटतं, "अरे वाह! किती छान पुस्तक आहे, किती छान आयडिया होत्या." मग ते ठेवतो, दुसरं पुस्तक घेतो, पुढचं, दुसरं वाचतो. ज्या पहिल्या पुस्तकातल्या वाचलेल्या गोष्टी आपण करून बघत नाही आणि माणूस आपण कृतीतूनच शिकतो. कृतीतून जो फीडबॅक मिळतो, की आपल्याला काय चालतं, काय आवडतं, काय झेपतं, काय जमतं, काय करण्यात आनंद आहे, कसं सोपं करता येईल, आपली काही वेगळी टेक्निक असू शकते का, आपल्याला ह्याची गरज आहे का, हे सगळं केल्याशिवाय कळत नाही. सो कितीही व्हिडिओ बघितला, आता हे बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण मी एवढे व्हिडिओज चॅनलवर शेअर केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा, की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे इतके टेक्निक असतात. तर बऱ्याच वेळेला लोकांच्या मनामध्ये एवढाच हे असतो, की 5x55 करू का 369 करू का व्हिज्युअलायझेशन करू का स्क्रिप्टिंग करू आणि सुरुवात कुठेच करत नाही. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला वन ऑन वनमध्ये सांगते, की काहीतरी सुरू करा किंवा होपोनोपोनोच करू का? मग किती दिवस करू? किती वेळा करू? ह्या सगळ्या होपोनोपोनोचे नुसते व्हिडिओ बघून तर तुमच्यामध्ये बदल होणार नाही. जेव्हा आपण नकारात्मक परिस्थिती जेव्हा तो पहिल्यांदा म्हणतो, आपल्याला त्याचा फरक जाणवतो, तेव्हाच त्याची खरं ती हे सुरू होते, की आपलं वागणूक बदलते. आपला काहीतरी रिॲक्ट करायची पद्धत बदलते. आणि खरं सांगू का, ह्या सगळ्या विचारांनीच ना आपण अनयोमी ॲपमध्ये जे 30 दिवसाचे चॅलेंजेस केलेले आहेत बघा, ते सगळे त्यामागे हाच विचार आहे. कारण आपली हल्ली ना धरसोड फार होते. एखादी गोष्ट आपण शिकतो, ते न करताच पुढची गोष्ट शिकायला घेतो किंवा असं म्हणतो, की अजून थोडी माहिती घ्यायला पाहिजे. नक्की ठरवायला यायला पाहिजे, की हे करू का हे करू. पण मग अगदी मॅनिफेस्टेशन म्हटलं तरी मॅनिफेस्टेशनचं एक मसल आहे. 30 दिवसाचा जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशन कोर्स करता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला रोज अफर्मेशन येतात, ॲक्टिव्हिटी येते, जर्नल येतं, मेडिटेशन येतात. तेव्हा ॲक्चुअली तुम्ही ते 30 दिवस सलग केलं, की तुम्हाला त्याचा फरक जाणवतो. किती लोकं नुसते प्रश्न विचारतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की काम करतं का? तर बघा इतके प्रयोग दिलेले आहेत चॅनलवर, की विचारांनी कसं आपलं जग बदलू शकतं ह्याचे. मग तुम्ही एखादा करून बघितला तर तुमचा विश्वास बसेल. मग मी कितीही सांगायचीच गरज पडत नाही. तर EFT टॅपिंग असेल त्याचंही तसंच आहे, की तुम्ही करून बघितलं आणि स्वतःला जाणवतं, की आपला स्ट्रेस कमी झालेला आहे. होपोनोपोनोमुळे, की नकारात्मकता कमी होते आहे. हे कितीही 10 व्हिडिओ बघितले, 100 व्हिडिओ बघितले तरी होणार नाही. पण जेव्हा तुम्ही ॲक्चुअली ते एकदा जरी म्हणलं ना आणि तुम्हाला फरक जाणवला, की तुमचा विश्वास बघतो, तुम्हाला करावंसं वाटतं. आपल्याला काय आवडतंय हे देखील कळायला लागतं. सो हा फीडबॅक हा केल्यानेच येतो. आपण नुसतं वाचून, बघून, ऐकून येत नाही. हल्ली तर बऱ्याच वेळेला लोकांना दुसऱ्याला मोटिव्हेशनल व्हिडिओज वगैरे पाठवायची इतकी घाई असते ना, ते स्वतः काहीच करून बघत नाही. स्वतः बघतही नाही उघडून तो काय व्हिडिओ आहे. पण फॉरवर्ड करायचा असतो. सो मग आता चॅलेंजेसमध्ये बघा सेल्फ हेल्प चॅलेंज दिलेला आहे. सेल्फ लव्ह चॅलेंज दिलेला आहे. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी वगैरे. सो हे जोपर्यंत तुम्ही ते रोज त्या कॉन्फिडन्सवरचे व्हिडिओज पण केलेले आहेत. पण मग तुम्ही ते करून बघितले नाही त्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टी, तर मग जेव्हा तुमच्यावर काही वेळ येईल, की जिथे तुम्हाला त्या आत्मविश्वासाची गरज आहे, तेव्हा तो तुम्हाला येणार नाही. तो अवेलेबल नसणार आहे, कारण तुम्ही त्याच्यावर आधी काही काम केलेलं नाही. नुसतं व्हिडिओ बघून या गोष्टी होत नाही, नुसतं वाचून होत नाहीत, ऐकून होत नाहीत. ॲक्चुअली कृती करायला लागते. सो ते मॅनिफेस्टेशन चॅलेंजचं तसंच आहे, सेल्फ लव्हचं तसंच आहे, होपोनोपोनोमध्ये सुद्धा, की ते रोज त्याच्याबद्दल विचार करणे, मेडिटेशन करणे म्हणलं, की 30 दिवसात खरंच आपल्याला जाणवण्या इतका बदल दिसतो. ग्रॅटिट्यूड चॅलेंज एक एक दिवस आपण ग्रॅटिट्यूड अगदी ऐकतो आणि करतो किंवा नुसतंच ऐकतो, काहीही जर्नलिंग ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये लिहा, असे कितीतरी गोष्टी दिलेल्या असतात. माझ्याच आय थिंक चॅनलच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूडचा केलेला आहे. खूप टेक्निक्स दिलेल्या आहेत. कुठलाही आवडेल तो करा असं सांगितलेलं आहे. पण ते नुसतं तो व्हिडिओ बघून होणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही तो ॲक्चुअली सकाळी उठून कुठलंही त्यातलं गोष्ट करत नाही. म्हणून तो 30 डे ग्रॅटिट्यूड चॅलेंज केलेला आहे आणि त्याचा इतके
छान परिणाम लोकांमध्ये दिसत आहेत. खूप फरक पडलेला आहे. आणि सगळ्यात चॅलेंजच्या मध्ये जे शेवटी लोक फीडबॅक देतात ना, ते सगळ्यात महत्वाचा हाच असतो, की यामुळे आम्हाला सातत्य आलं आणि आमच्याकडनं काहीतरी केलं गेलं आणि हा विश्वास वाढला, की आम्ही हे करू शकतो. कारण मॅनिफेस्टेशन असेल, मनी माइंडसेट एका दिवशी मनीचं नुसतं ऍफर्म करून होत नाही. सलग काही दिवस केलं, त्याचं मेडिटेशन केलं, मग तुमची आतून बाहेरून ऊर्जा बदलते, तुमचे विचार बदलतात. यासाठी ते कृती अत्यंत आवश्यक आहे. आणि मग 30 दिवसानंतर माणसाला खरंच फरक जाणवायला लागतो. लोक फीडबॅकमध्ये सांगतात, की खरं आता आम्हाला तो बदल जाणवतोय. सो नुसतं कितीही 10 व्हिडिओ बघून होणार नाहीये. सो ह्याच्या पुढे ना एकच गोष्ट, म्हणजे मीही हे गोष्ट शिकलेली आहे, की आपण जेव्हा काहीतरी नवीन शिकतो, काहीतरी ऐकतो, बघतो, तेव्हा ना स्वतःला प्रश्न विचारायचा, की यातलं आज मी काय करू शकते? आज मी कुठे सुरुवात करू शकते? हे फार महत्वाचं आहे. किंवा लवकरात लवकर काही गोष्टी नसल्या तर त्या ऑर्डर करून पहिल्यांदा मी ते आज सुरुवात काय करू शकतो. चालायला वगैरे तर बघा आपण, मी घराच्या बाहेर 4 पावलं तर नक्कीच चालू शकतो. एक राउंड मारू शकतो सोसायटीला वगैरे. त्यासाठी काही सगळं अगदी जिमची मेंबरशिप आणि ट्रेडमिल पाहिजे असं नसतं. सो आज कुठे सुरुवात करू शकते? आज. आणि एका वेळेला एक नवीन गोष्ट जेव्हा तुम्ही सुरू करता, तेव्हा त्याच्यावर थोडेसे दिवस द्या, की ज्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यातला फरक दिसायला लागेल. आज मी एक 5x55 केलं, उद्या 369 टेक्निक केलं, अजून तर मलाच कळत नाही, की यातलं काय नक्की काम करतंय. किंवा होपोनोपोनो केलं, तर मग होपोनोपोनोवर फोकस करा. मनी माइंडसेटचं अफर्मेशन करताय, तर त्याच्यावर फोकस करा. सेल्फ कॉन्फिडन्स तुम्ही हे करताय, तर त्याच्यासाठी काहीतरी स्वतःला दिवस द्या आणि कृती करा. म्हणून त्या चॅलेंजमध्ये ना प्रत्येक ह्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी, जर्नल सगळं टाकलेलं आहे, की ते आपण स्वतः करायला पाहिजे. आणि ते असं आहे ना, एक दिवस झाल्याशिवाय, पूर्ण केल्याशिवाय दुसरा दिवस ओपनच होत नाही. आणि आता कसं, की 8 दिवसात सगळे मागचे भरून काढायचे असं नाही. ते रोज तुम्हाला ते मसल सारखं ट्रेन करायला लागतं. सो आज हा माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं मी हा व्हिडिओ केलेला आहे, की हे फार महत्वाचं आहे आजकालच्या ह्याच्यामध्ये. सो आता हे ना, मला ही शिकवण मिळालेली आहे आणि मी प्रत्येक बाबतीत हे आता हल्ली माझ्या पटकन लक्षात, की अरे एक्सरसाइज असला ना, तो व्हिडिओ स्वतःला फॉरवर्ड करायच्या आधी करून बघते मी, आपल्याला चालतोय का नाही, आपण त्याचं काही करू शकतोय का, फरक वाटतोय का. नाही तर कसं, ते नुसतंच व्हॉट्सअपचं हे भरत राहतं. आपण दुसऱ्यांबरोबर शेअर करतो, पण स्वतः ती कृती करत नाही. आणि कृतीशिवाय, म्हणजे एखादी गोष्ट नुसतंच नॉलेज प्लस ऍक्शन इज चेंज, म्हणजे तो जो काही परिवर्तन आपल्याला दिसायचंय, ते नुसतंच माहिती प्लस कृती यांनीच तो बदल होणार आहे. सो आज हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे असं समजा. बघा, तुम्ही, मलाही आवडेल ऐकायला, की अशी कुठली गोष्ट आहे का, की तुमची माहिती गोळा करून झालेली आहे, पण कृती झालेली नाहीये आणि तुम्ही आज ठरवताय, की आज ती कृती तुम्ही करणार आहे. तर आवडला तर लाईक करा. ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक यू. नमस्कार.